शहराजवळील कोंडेश्वर रोडवर बोधिभूमी संस्कार केंद्र आणि विपश्यना केंद्राचा पायाभरणी सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय। हा सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाला। आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पासाठी 10 एकर जागा आणि 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। यासाठी 109 कोटींचा एक संपूर्ण आराखडा तयार केला गेला असून तो लवकरच मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे, अशी माहिती आमदार रवी राणांनी दिली। या संकुलात 51 फूट उंच तथागत गौतम बुद्धांची मूर्ती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, संविधान भवन, विपश्यना केंद्र, 500 विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासिका, आर्ट गॅलरी आणि रिसर्च सेंटर उभारले जाणार आहेत। पायाभरणी सोहळ्यात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी आणि नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपला उत्साह व्यक्त केलाय। विपश्यना केंद्राच्या पायाभरणीच्या पावन पर्वावर आपण या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मान्यवर आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आले। त्यांनी विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे असे या ठिकाणी मान्यवर आहे। वंदनीय म्हणतेजींना मी या ठिकाणी जयभीम करतो। आपण सर्वांनी आज येणाऱ्या काळातील विपश्यना केंद्रातील जे आपण या ठिकाणी एक संकल्प केला आहे, विपश्यना केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जीवनातील संपूर्ण ताणतणाव सोडून महामुनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून, अभिवादन करून, नतमस्तक होऊन या ठिकाणी विपश्यनेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याकरता आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा विपश्यनेच्या माध्यमातून सुदृढ करायचा। शेवटी विपश्यना असं एक केंद्र आहे ज्यातनं मनुष्याचं निर्माण होऊ शकतं। मनुष्याचे विचार, व्यक्तीचे विचार हे समाजाच्या कल्याणाकरता समर्पित होऊ शकतात। विपश्यना जर केली तर निश्चितपणे आपल्याला प्रगल्भ व्यक्तीचं निर्माण करण्यासाठी आपल्याला आणि समाज सुधारणेचा एक मोठा पाया विपश्यना केंद्राच्या माध्यमातून तयार होतो। आणि केवळ आपण विपश्यना केंद्राची इमारत उभी करण्याचा आपला संकल्प नाहीये, तर येणारी पिढी जी आहे या पिढीला मजबूत पिढी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता अपेक्षित जी पिढी आहे या पिढीला प्रचंड मजबूती देण्याकरता विपश्यना सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी बळकटी मिळणार आहे। आमच्या नागपूरमध्ये माननीय सुलेखाताई कुंभारेजींनी, आमच्या माजी राज्यमंत्री आहेत, त्यांनी तिथला आमदार मी आहे आणि जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा त्यांनी कामठीमध्ये विपश्यना सेंटर बांधण्याची योजना तयार केली। आमच्या ड्रॅगन पॅलेसच्या उभारणीच्या नंतर बाजूला विपश्यना सेंटर त्या ठिकाणी बांधकाम केलं। आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे बंधू भगिनी त्या ठिकाणी येतात। सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विपश्यना होते, संध्याकाळी विपश्यना होते आणि तेव्हा त्या ठिकाणी आपण विपश्यना केंद्रात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा खऱ्या अर्थाने विश्वाची सर्वात शांती कुठं मिळतं तर विपश्यना सेंटरमध्ये मिळतं। हे अनुभव आपण त्या ठिकाणी घेतला। पण मी एवढंच सांगतो की या 10 एकर जागेमध्ये या ठिकाणी विदर्भामधलं सगळ्यात मोठं विपश्यना केंद्र या ठिकाणी उभारणार आहे आपण आणि 51 फूट उंच अशी भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा या ठिकाणी उभी करू, जेणेकरून शांतीचा संदेश जे भगवान गौतम बुद्ध पूर्ण विश्वाला देतात तो संदेश या इथून मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये दिला पाहिजे। त्याचप्रमाणे सगळ्यात उंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा इथे उभारू आणि त्यासोबत वाचनालय, ध्यान केंद्र आणि जवळपास
500 मुला मुलींसाठी एक चांगलं वसतिगृह, ज्याच्यामध्ये ग्रामीण मधून विदर्भातून आलेल्या मुला मुलींसाठी शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था नसते. बाबासाहेबांनी सांगितलं वाचाल तर वाचाल, तर त्या उद्देशाला घेऊन इथे शिक्षणाला प्राधान्य देऊन या ठिकाणी मुला मुलींची राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे. आणि सौभाग्य आहे की माझ्या हातून माझ्या मतदारसंघामध्ये होत आहे. आणि ही कल्पना मी आधीच विचार केला होता की या ठिकाणी एवढं मोठे तीर्थक्षेत्र बनवायचं आहे की खऱ्या अर्थाने याचा संदेश संपूर्ण विश्वाला गेला पाहिजे, महाराष्ट्राला गेला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन आदरणीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री साहेबांचं, बावनकुळे साहेबांचा कोणताही प्रोग्राम नव्हता, पण त्यांनी म्हटलं हा कार्यक्रम मी येणार, म्हणून त्यांनी बाकीचे नागपूरचे काही कार्यक्रम बाजूला ठेवून आपल्या या कार्यक्रमासाठी स्पेशल आले. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानेन की या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवली. आणि या ठिकाणी भटकर साहेब आपले या ठिकाणी उपस्थित आहे, आरडी साहेब, त्यांचे मी अभिनंदन करेन की सातत्याने ते पाठपुरावा करतात. आणि या ठिकाणी कलेक्टर जे अमरावती जिल्ह्याचे ज्या पद्धतीनं दादासाहेब नवईच्या स्मारकासाठी कलेक्टर साहेबांनी मेहनत केली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि कलेक्टर साहेबांनी त्याला पूर्ण पाठपुरावा करून ते स्मारक आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल कलेक्टर साहेबांचं मी अभिनंदन करेन. आणि त्याच पद्धतीनं बाजूला हनुमानगडी आहे आणि हनुमानगडीमध्ये सुद्धा बैसनगडीची सगळ्यात उंच मूर्ती त्या ठिकाणीच काम चालू आहे. त्याच्यासाठी सुद्धा कलेक्टर साहेबांनी पुढे येऊन त्याचा आराखड्याला पुढे केलं आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आदरणीय पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी दोघांचे अभिनंदन करीन. मला असं वाटते की आज हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या हृदयातला आहे आणि रवी राणा जे बोलते तेच करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इरविन चौकाच्या प्रश्नासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे धन्यवाद मानेन आणि पालकमंत्री बावनकुळे साहेबांचे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती.